सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण बघतायत नमो चषक 2024 आणि आज दुसरा दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 10 आपण बघतायत। चिकनघर वर्सेस वाडेघर बी मध्ये टॉस जय मसोबा क्रिकेट संघ चिकनघरने जिंकलेल्या प्रथम बॅटिंग करण्याचा एक वेगळा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला। इन्व्हाइट केले जय जलेश्वर वाडेघर बी ला त्यांनी फिल्डिंगसाठी। 3 ओव्हरची मॅच आणि आज नशिबाचा कौल हा श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली संघाच्या बाजूने लागलेला आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि यानंतर यातून जो जिंकेल तो खेळायला सेमीफायनल वडवलीशी। वडवली सेमीफायनल मध्ये एंटर झालेली आहे ड्रॉच्या आधाराने। ही क्वार्टर फायनल आहे, उपांत्य फेरी आहे आणि चिकनघरने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालाय हरेश केणे आणि दुसऱ्या बाजूला अतुलला आपण बघताय आणि बॉलिंग मार्कवर आहे प्रथमेश। पहिला चेंडू आ बैल मुझे मार समोर हरेश केणे आणि दिला अगदी बॅट वरती ज्युसी फुल टॉस। नो बॉल +6। डॉट बॉल हवेचा प्रवाह हवाई पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वेगाने वाहते आणि हे झेंडे तुम्हाला सांगतात हवेची दिशा कुठल्या बाजूला आहे, त्याचा फायदा बॅटर घेऊ शकतात। ओ हो यावेळेस मात्र हवेतून गॅप मधून चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर। येतोय पंचांचा इशारा, चौकार। सतीश ऑन साइडला हवेच्या सीमारेषा ओलांडली। आपण बघतोय चौकार आणि धावसंख्या धावफलक एकूण झाली ती म्हणजे 12। चांगली सुरुवात गोलंदाज प्रथमेश अतुल साठी। हा चेंडू लॉंग ऑनला झेलची शक्यता आणि झेल डिप्लाय अतुलला यावं लागेल डगआउट मध्ये पहिल्या विकेटचं पतन। मैदानावरती बाळा गेला होता, येईल परत प्रशांत रूप बाळा 0वरती बाद। शांत बाद झालेत
दुसरा धक्का मैदानावरती यावेळेस विकी मडवी येतोय 4थ्या क्रमांकावरती. एक चांगली टीम तयार झाली एकत्र चिकनगर संघाची. सापाड चिकनगर या दोन्ही संघाचे स्टार खेळाडू एकत्रित येताना दिसत आहेत. पण सध्या कमबॅक बघा, प्रथमेचा पहिला चेंडू खराब होता, त्यातून बोध घेतला आणि त्यानंतर बघा अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी करताना दिसतोय. पण बघूया विकी मडवी कशा पद्धतीने सामोरं जातोय. धावफलकावरती आहेत 12. हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड येतोय सरळ स्ट्रेट ड्राइव्ह, 4 धावा. शेवटचा बॉल फुल टॉस. पहिल्या बॉलवरती 6 धावा, शेवटच्या बॉलवरती 4 धावा. धावफलकावरती 16. कमबॅक केले असं आपण म्हणतच होतो की अंतिम बॉलवरती हा चौकार आला. एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह आला आणि स्ट्रेट ड्राईव्ह म्हटले की तुम्हाला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरची आठवण येईल. त्यांचा तो ट्रेडमार्क शॉट होता, सिग्नेचर शॉट होता. आणि सचिनला विचारलं होतं की तुझा स्ट्रेट ड्राईव्ह इतका परफेक्ट कसा. सचिनने सांगितलं की लहानपणी आम्ही साहित्य सहवास कॉलनीमध्ये खेळायचो तेव्हा अगदी सरळच सीमारेषा होती, आजूबाजूला खिडक्या होत्या, तिथे ती भीती वाटायची सवय आजूबाजूला मारण्यासाठी. तर आम्ही जास्तीत जास्त स्ट्रेट खेळायचो आणि तिथून त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह इतका परफेक्ट झाला. आणि पुढे जाऊन त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह ब्रेटलीनी बघितले, शोएब अख्तरने बघितले, अनेकांनी बघितले. आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह आपण विकीच्या बॅटमधून बघितला आहे. धावफलक करतात. एकूण 16 धावा झाले. बॉलिंग मार्कवर निखिल. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे क्षेत्ररक्षक आले होते, भूषण पाटील आले होते. गुड फिल्डिंग, एकच धाव. दोन्ही संघ बघा एकाच आपल्या कल्याण तालुक्याचे, दोघेही रेग्युलरच्या माध्यमातून अनेकदा पूर्वी यातले काही खेळाडू एकमेकांच्या समोर आले असतील. पण दोघांची आपण टीम जर बघितली तर एक बॅलन्स टीम तयार केली आहे आणि जिंकण्याचा इरादा दोघांचाही आहे. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. हा चेंडू सुंदर होता, बॅक टू द बॉलर खेळण्यास प्रवृत्त केला विकी मडवी. प्रचंड असं टॅलेंट, प्रतिभावंत खेळाडू आहेत. अनेक रेकॉर्ड्स विकीने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नोंदवलेले आहेत. स्पेशली व्ही शेपमध्ये जास्तीत जास्त खेळणं पसंत करतो, स्ट्रेट बॅटने खेळणं पसंत करतो आणि त्यामुळे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या तो अत्यंत सक्षम आहे, मजबूत आहे. चेंडू सीमा पार, विकीच्या बॅटमधून दुसरा चौकार. पाठवला स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा निखिल. ओहो, यावेळेस मात्र मोठ्या बॅकलिफ्टने खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे मिडल नाही झाला. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 21. चांगलं कमबॅक, चांगली बॅटल दोघांमध्ये आपण बघतायत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, नंतर डॉट, नंतर चौकार, नंतर सिंगल. अजूनही 1-2 चेंडू शिल्लक आहेत. मागचा डॉट होता. हो, हे व्यवस्थित आहे. आला बॅटवर, झेल डिप्लाय. क्षेत्ररक्षक नीरज पाटील एनपीने विकीला परतावं लागेल पॅव्हिलियन मध्ये.
ओ फुल टॉस होता पण नशीब बलवत्तर. नो मॅच लँड मध्ये पडतो चेंडू आणि अशा प्रकारे या 2 धावा या दरम्यान येत आहेत आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा. तर हरीश खेणे हे सलामीला आलेत पण बघा केवळ 3 चेंडू फेस केल्यात पण या ओव्हरमध्ये हरीशला अजिबात स्ट्राईक मिळाली नाही आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाल्या त्या 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16, या ओव्हरमध्ये केवळ 7 आल्यात. काय कमबॅक आहे जय जलेश्वर वाडेकर बी या टीमचा आणि 23 धावा आपण आज 11:30ची ही धावगती बघतोय. पण बघूया अंतिम ओव्हर आता शिल्लक आहे. स्ट्राईकला हरेश येतोय. हरेशकडे क्षमता आहे 40+ क्रिकेटच्या दुनियेतला त्याला बाहुबली म्हटलं जातं. धावांचं यंत्र आहे आणि आजही 40 ओलांडल्यानंतर त्याची बॅट कशा पद्धतीने तळपते सगळ्यांनीच बघितलेले. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. अनेक मालिकावीराचे पुरस्कार त्याच्या नावावरती आहे आणि चिकनगर संघाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच मोठं करणारा खेळाडू स्ट्राईकला भूषणचा सामना करेल. ओ आत आणले चेंडूला. सुंदर चेंडू होता संपर्क नाही झाला बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. चांगली सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने होते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 23 धावा आणि बघूया वडवली कुणाची वाट बघतोय. वडवलीला कोणता संघ हवाय पण शेवटी जो कुठलाही संघ येईल त्याच्याबरोबर फाईट करावी लागेल उपांत्य फेरीमध्ये. हा चेंडू फुल टॉस होता एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा फार वेगाने पूर्ण केल्या आहेत निकेश आणि त्याचबरोबर हरीशने. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा झाल्यात. अंतिम षटक प्रगतीपथावरती 4 चेंडू शेष आहेत आणि या 4 चेंडूमध्ये प्रयत्न असेल 35-40च्या जवळपास जाण्याचा. गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. ओ शॉट आपले पूल केलाय. पूल सक्सेसफुल डिलाइटफुल वंडरफुल ब्युटिफुल. चेंडू सीमारेषे बाहेर गोल 6 चांगला फटका होता. हवेचा प्रवाही त्या दिशेने आणि धावसंख्या धावफलकावरती 31 धावा झाल्यात. 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला हरेशने 2 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत आणि आपण 2 सिंगल एक दुहेरी धाव बघतोय. पुन्हा एकदा भूषण. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे तिथे थोडस फंबल. 2 धावा इथे मिळतील. प्रेशर पूर्णपणे टाकला होता. पहिली धाव फार वेगाने घेतली होती आणि जशी मिसफिल्ड झाली लगेच दुसऱ्या धावेसाठी धावले आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत जे मसोबा चिकनगर संघाची झालेली आहे ती म्हणजे 33 धावा. यावरची 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. बघूया किती धावा येतात. मोठा फटका येतोय का भूषण ते करू देतोय का हा देखील प्रश्न आहे. भूषण और दी विकेट. हो जाना था जापान पहुंच गए चीन. वाईट नो बॉल कॉल आहे आणि अगदी बाहेर पडलाय त्या साईडला. नो बॉलचा कॉल. फ्रीटचा इशारा आणि नो बॉलवरती मिळेल धाव आणि त्याचबरोबर मिळेल फ्रीट. धावसंख्या 34. खराब चेंडू होता. नियंत्रण अजिबात नव्हतं हातावरती. बघूया फ्रीट वरती काय घडतंय. हो आत आणलाय चांगला चेंडू. फ्रीट बॉल होता. ऑफ ब्रेक होता. अप्रतिम हा चेंडू. फ्रीट वरती संधी होती मोठा हिट खेळायची पण पूर्णपणे चकवलंय भूषणने. यावरचा आता मात्र शेवटचा बॉल. धावसंख्या 34 वरती स्थिरावलेली. एखादा षटकार आला तर 40 धावा होतील. डॉट बॉल आला तर मग 35चं टार्गेट असेल. हा चेंडू पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट केलाय. अगेन्स्ट एअर खेळल्यात. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथून पूर्ण होईल का आणि हा प्रयत्न सफल झालाय आणि अशा प्रकारे डाव संपलाय. पहिला 3 ओव्हरमध्ये चिकनगर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेघर बी या टीमला.
स्टार कोण बनेल? काल भूमी इलेव्हन मांडा संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. मैदानावरती उपांत्य फेरी सुरू आहे. यातून जो संघ जिंकेल तो श्री नारायण देव प्रतिष्ठान नवनाथ इलेव्हन वडवलीशी फाईट करेल अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. तर नमो चषक आज दुसरा दिवस, सेकंड लास्ट मॅच. उद्या मात्र 40 8 संघ, त्यामध्ये 7 मॅच आणि या रेग्युलर मधून एक फायनलची मॅच उद्या. पण चॉईस बॉल नाही आहे, कुणालाच नाही आहे आणि तुम्ही सेकंड राऊंड खेळताय, त्यामुळे याची कल्पना तुम्हाला असेल. तिसरी मॅच तुम्ही खेळताय. मंचावरती आपण बघू शकाल संतोषदादा शिंगोळे, फार मोठी जबाबदारी सरचिटणीस आहेत मोहने टिटवाळा मंडळाचे. त्याचबरोबर दीपेशजी ढोणे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, राज दळवी, या सगळ्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. एखादी गोष्ट सुरू करणं सोपं असतं, पण ती पूर्णत्वास नेणं, तिला सफल करणं इतकं सोपं काम नसतं. त्यासाठी का तर 3 घटकांचा वापर केला जातो: तन मन धन. तन म्हणजे शारीरिक श्रम तुम्हाला करावे लागतात, मन म्हणजे मनापासून समर्पित व्हावं लागतं आणि धन म्हणजे आर्थिक पाठबळ. जगात सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. पण भारतीय जनता पार्टी त्यासाठी खंबीर आहे, हे सगळे पदाधिकारी त्यासाठी खंबीर आहेत. आणि नमो चषकचं आयोजन आपण बघतायत. क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा. अतुलचा चेंडू ऑफ स्टंपवरती शफल होऊन खेळल्यात ऑन साईडला. इथे 2 धावा वेगाने कंप्लीट करतायत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा दोघांमध्ये. ओपनर आपण बघतायत निखिल आणि प्रथमेश पाटीलला. 2 धाव्यांनी अकाउंट ओपन होत आहे. करायच्या विजयासाठी एकूण 38 धावा, म्हणजे अजूनही इथून 36 धावांची गरज आहे. अतुल पुन्हा एकदा सापड संघासाठी. अतुलची कारकीर्द जबरदस्त राहिली आहे. सापड म्हणलं की पिंटू पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या संघाचे पुरस्कर्ते म्हणून एक ओळख निर्माण केली. यावेळेस मात्र काय जबरदस्त टायमिंग, ताकद, नजाकत. 4 धावा. सफल झाले. हा फटका बनवलाय, मॅन्युफॅक्चर केलाय. माहिती आहे की अतुल काय टाकू शकतो. अतुलकडे व्हेरिएशन जबरदस्त आहे. चेंडूला कधी आत आणतो, कधी बाहेर काढतो, कधी एखादा सरळ लागतो. पण इथून आपण बघितलं ही लेंथ कशी लवकर पिक केले. आउटसाइड दी ऑफ स्टंप आले आणि आडव्या बॅटने एक क्रॉस बॅटर शॉट आपण बघताय. धावा फलकावरती 6. अतुल आत आणलं होतं. इथे धावचीची संधी पण नाही. वेगाने धाव कंप्लीट केले. लेग बायचा इशारा. पंचांचं प्रचंड योगदान, प्रचंड मेहनत आमच्या 3ही पंचांची आपण बघतायत. राज दळवी यांचे बंधू राज बलवान दळवी. नाव बलवान आहे, जरी सडपात बांधायचा असला बलवान तरी षटकार फार लांब मारतो. जेव्हा देवरुंग मैदानावरती उतरते तेव्हा बलवानची ताकद प्रत्येकाने बघितलेली आहे. दुसऱ्या बॉलला ऋतिक गोडेही अफलातून कारकीर्द. ओहो, मिड ऑफला जेलची शक्यता. विकीने टिपला जेल. फलंदाज बाद होतील प्रथमेश.
अँड मिस आणखी एक सुंदर चेंडू डॉट बॉल. काय कमबॅक आहे बघा मैदानावरती अतुलचा. चौकाराला अजिबात त्याचा विचार नाही केला. त्यानंतर थोडंसं एक्सपेरिमेंट केलं, चेंडूच्या लाईन लेंथमध्ये बदल केला आणि त्याचे रिझल्ट आपण बघताय. हा देखील जाईल मागे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. अशा प्रकारे षटक संपले. पहिलं धाव फलकावरती 7 करायचे आहेत. आता 12 बॉलमध्ये 31. खराब क्रिकेट आपण बघताय. चेंडूची लाईन लेंथ ओळखता आली नाही आणि हे डॉट बॉल आता मात्र इथून डोक्याला ताप करतील, कारण की 7 धावा आल्या होत्या आपण बघितलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये. पण पुढच्या 3 बॉलमध्ये काय कमबॅक आहे. 1 विकेट आणि 2 चेंडू डॉट. हा नियम आहे. या धावसंख्येला चेस करावंच लागेल. तर बॉलिंग मार्कवर येतोय यावेळेस सूरज. 12 चेंडू 31, 12 गेंदों में 31 रनों की दरकार. जीत के लिए जय जलेश्वर वाडेगर बी टीम को. तर बॉलिंग मार्कवर सूरजला आणलंय. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघताय निखिल. निखिलला आता जे काय करायचंय ते निखिललाच करावं लागेल. ओ हो हो हो, इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट. पण जे आहोत ते मिळवलाय. चेंडू गेलाय. थर्ड मॅन सीमा. लागेल, वेगळं करावं लागेल, दबाव आणावा लागेल तरच दावा करता येतील. रिवाज गॅप मधून हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आई कुणाला भावते, कोणाच्या आखीला धावते आणि कोण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. काय कमबॅक आहे. सूरज आला, सूरजवरती आक्रमण केला निखिलने. सलग 2 चौकार. त्याच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आलाय. इक्वेशन 10 बॉलमध्ये 23 करायचे आहेत आणि खूप चांगली बॅटिंग. निर्भीडपणे लढतोय, धैर्याने सामोरे जातोय मैदानावरती परिस्थितीला. आत्मविश्वास असायला हवा आणि त्याच आत्मविश्वासाने मैदानावरती निखिल बॅटिंग करतोय. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला अतुल आहे तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि थ्रो कलेक्ट नाही झाला. 2 धावा येत आहेत. आता 9 बॉलमध्ये इथून करायच्या 21 धावा विजयासाठी. आणखीन 2-3 मोठे फटके आले तर वाडेघर मॅच मध्ये कमबॅक करेल. पण सध्या तरी 21 करायचे आहेत 9 बॉलमध्ये. चांगली बॅटिंग मैदानात निखिल शेलार दाखवत असताना. लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओ शफल झाले होते. आणखीन 1 डॉट बॉल. चांगलं कमबॅक. आता 8 बॉल 21 ची गरज आहे. सूरज पहिला डॉट फेकलाय. पुन्हा एकदा एकाच पद्धतीने एकच फटका. प्रत्येक वेळी तुम्हाला खेळता येईल का. शेवटी प्रत्येक वेळी तशा प्रकारचा चेंडूही मिळणं फार गरजेचं असतं. सलग 2 चेंडू डॉट. हो हा देखील सुंदर बॉल होता. शॉट थर्डमॅनला जातोय. इथून आता मात्र षटक संपल्याचा पंचाचा इशारा. इक्वेशन आता मात्र येणारे 6 चेंडू
आणि विजया डीजे बजाव पाणी घेऊन जा. आणि अशा प्रकारे इक्वेशन आता 6 बॉल 20. बॉलिंग मार्कवर विकी येतोय आणि मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतायत निखिल. राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचललाय. थ्रो खूप जबरदस्त आहे. बॅटरला जावं लागेल या क्षणाला. इथे मात्र लागतोय दुसरा धक्का. चौथ्या क्रमांकावरती भूषण पाटील. भूषण पाटील येत आहेत मैदानावरती. आपण बघूया इथून 5 चेंडू आता शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. फलंदाज निखिल शेलार चा संघर्ष या ठिकाणी संपुष्टात आलाय. विकी. हा चेंडू स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. चेंडू हळूवारपणे गेलाय. 1 धाव पूर्ण. इथे थ्रो मात्र फार भरून आलाय आणि अशा प्रकारे आपण बघतायत फलंदाज इथून बाद होतोय. हा चेंडू यावेळेस इनसाइड एज. आता इथून आपण असं म्हणायला हरकत नाही का तर 3 बॉलमध्ये 18 करायच्या. 3 षटकार जर इथून मारले तर एक खूप मोठा रेकॉर्ड या मैदानावरती प्रस्थापित होईल. पण सध्या तरी तसे संकेत दिसत नाही. विकी खूप चांगली बॉलिंग करतोय. विकी मडवी. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. आता केवळ 2 चेंडू 18. 2 चेंडूत 18 करायचे. चिकनगर संघ आता सज्ज झालाय वडवलीशी फाईट करायला. चेंडू लॉंग ऑनला. झेलची शक्यता. वेलफील्ड. पायाला लागलाय. फुटबॉल. क्रिकेट विथ फुटबॉल. आणि अशा प्रकारे आपण बघतायत आता 1 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 वरती 17. अशक्य प्राय आव्हान.
आणि अशा प्रकारे जय मसोबा क्रिकेट संघ चिकनघर पोहोचलाय सेमी फायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये आणि त्यांची गाठ असेल नवनाथ 11 श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवलीशी. दोन्ही कॅप्टन यायचे पण आपण त्याआधी देऊया सामनावीर पुरस्कार. आणि सामनावीर कोण आहे? आमचे ऑफिशियल स्कोरर अत्यंत टॅलेंटेड स्कोरर उंबरडे गावचे दिनेश जाधव आम्हाला सांगतील की प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया.